मी तुम्हाला माझं हे ब्लश कलेक्शन दाखवणार आहे। सगळ्यात पहिलं माझं जे ब्लश आहे ते आहे हे एकदम शियर कव्हरेज आहे। याची हालत खूप जास्त खराब झाली आहे। ऑफिस वगैरे साठी, कॉलेज साठी असेल त्याच्यासाठी हा पण छान आहे। म्हणजे याला 2 वर्ष झाले आहेत। मी असं सजेस्ट करणार की नका घेऊ हे। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं हे सगळं ब्लश कलेक्शन दाखवणार आहे। याला मी रिव्ह्यू करणार आहे। हे सगळे ब्लशेस मी अप्लाय करून दाखवणार आहे आणि यांच्याबद्दल आपण एकदम डिटेल मध्ये बोलणार आहोत, सो दॅट तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ते चांगल्या ब्लश मध्ये इन्व्हेस्ट कराल आणि माझ्यासारखे इतके सगळे ब्लशेस घेऊन नाही बसाल। त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल असणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। काहीही बोलायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे ही। मी रिसेंटली ही पिअर्सिंग केलेली आहे, इयर पिअर्सिंग। मला खूप दिवसांपासून करायची होती, बट फायनली मी आता रिसेंटली जेव्हा पुण्याला गेली होती तेव्हा माझ्या फ्रेंडच्या सोबत एकदम असं इम्प्रॉम्प्टू डिसिजन होता आमचं। त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन चेक करा। आणि मी ही पिअर्सिंग करून आली। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही कशी दिसते। मला तर खूप आवडलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा। मला तुम्हाला हे दाखवायचं होतं कारण की एक असं अपडेट आहे हे माझ्या लाईफ मधलं, सो तुमच्याबरोबर शेअर करणं तर जरुरी होतं। तर जसं मी तुम्हाला दाखवलं, हे बघा, हे आहे माझं ब्लश कलेक्शन। याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 ब्लशेस आहेत आणि काही सेम ब्रँड्सचे पण आहेत, काही वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचे आहेत, काही एकदम स्वस्त आहेत, काही एकदम हाय एंड सुद्धा ब्लशेस आहेत। सो मी सगळी कॅटेगरी ठेवलेली आहे, बट याच्यामध्ये मेनली माझे लिक्विड आणि क्रीम ब्लशेस आहेत। मी पावडर ब्लशेस ठेवले नाही आहेत आणि ते मी यूज पण नाही करत त्याच्यामुळे। तर आपण एक एक करून हे सगळे ब्लशेस जे आहेत त्यांना रिव्ह्यू करूया आणि मी तुम्हाला अप्लाय करून सुद्धा दाखवणार आहे। बिकॉज जर मला ब्लशचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा आहे तर ऑफकोर्स मला हे पण बघायचं आहे की ते फेस वरती, गालावरती लावून कसं दिसणार। सो मी तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर आय गेस आपण माझ्या सगळ्यात जुन्या ब्लश पासून सुरू करूया। सगळ्यात पहिलं माझं जे ब्लश आहे ते आहे हे अर्थ रिदमचं लिप चीक टिंट आणि याच्यामध्ये 5 ml प्रोडक्ट मिळतं। हे लिक्विड ब्लश आहे, बेसिकली टिंट आहे, जसं सांगितलं, जसं त्याचं नाव आहे। आणि हे ना, मी याची जी अशी व्हॅक्यूम वालं स्टॉपर असतं ते असं रिमूव्ह केलंय, त्याच्यामुळे खूप सगळं एकसाथ प्रॉडक्ट निघतंय, कारण हे ऑलमोस्ट संपलं होतं। बट मग आता मी ते कॅप काढली तर आता याच्यामध्ये अजून खूप सगळं प्रॉडक्ट आहे। मी तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते थोडं। इतका प्रिटी शेड आहे, एव्हरीडे साठी खूप मस्त ब्लश आहे। एक याच्यामध्ये जो ड्रॉबॅक आहे तो असा आहे की हे एकदम असं लॉंग लास्टिंग नाही आहे, बिकॉज हे असं थोडं टिंट आहे आणि ना एकदम शियर कव्हरेज आहे। अशी पिगमेंट सुद्धा याचं एकदम जास्त पिगमेंटेड नाही, एकदम शियर कव्हरेज आहे, शियर पिगमेंट आहे। सो तुम्हाला हे नेहमी नेहमी अप्लाय करावं लागतं। बट अगेन जसं मी सांगितलं की एव्हरीडे साठी खूप छान आहे। तर एव्हरीडे साठी आपल्याला एकदम असं जास्त पिगमेंटेड ब्लश पण नको असतं, सो त्यावेळेस मी हे यूज करते। आणि सगळ्या ब्लशेसची जी प्राइस वगैरे आहे ती इथे इथे कुठेतरी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, सो तुम्ही ते चेक करू शकता। सगळे ब्लशेस मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार किंवा टॅग प्रोडक्ट मध्ये टॅग सुद्धा करून देणार, सो तुम्ही तिकडनी डिरेक्टली हे परचेस करू शकता, विकत घेऊ शकता। सो आपलं फर्स्ट ब्लश आहे हे आणि ओव्हरऑल मला तर हा शेड खूप छान वाटतो। म्हणजे याच्यामध्ये एक डार्क शेड पण येतो, तो आय गेस माझ्या स्किन टोन वरती जास्त उठून दिसणार, बट हा जो आहे हा एव्हरीडे साठी मला परफेक्ट वाटला। सो येस, त्याच्यानंतर मी हे माय ग्लॅमचं लिप अँड चीक रूज घेतलं होतं। ब्लश किंवा टिंट नाहीये, याचं नाव रूज आहे आणि अशी पॅकेजिंग आहे याची। ही अशी कॅप उघडली की आणखीन एक कॅप आहे आणि मग नंतर असं आहे ते ब्लश। याची हालत खूप जास्त खराब झाली आहे आणि असं पण नाही की मी याला खूप वाईट प्रकारे हँडल केलाय किंवा यूज केलाय, मी चांगलं असं नॉर्मलीच यूज केलं, बट याची पॅकेजिंग काही एवढी चांगली मला वाटली नाही। आणि ओव्हरऑल ब्लश तर छान आहे, मी तुम्हाला दाखवते, हे बघा, असं आपण घेतो, खूप जास्त येतं। सो पॅकेजिंग वाईज तर अगेन मी तेच बोलणार की मला इतकं काही आवडलं नाही, बट पिगमेंट वगैरे मी तुम्हाला दाखवते। आता अगेन इथेच दाखवते, बिकॉज आधीचं जे ब्लश आहे ते चाललं पण गेलाय। सो हे बघा, हे असं आहे, हे खूप छान पिगमेंट देतं। याचे हे असं हायली नाही, मीडियम पिगमेंटेड ब्लश आहे आणि आपण असं याला फिंगर्सने सुद्धा ब्लेंड करू शकतो। आणि हे असं
आहे याचा कलर. सो हा पण एव्हरीडे बेसिस साठी छान आहे, म्हणजे जर तुम्हाला ऑफिस वगैरे साठी कॉलेजसाठी असेल त्याच्यासाठी हा पण छान आहे. याचा जो फ्रेग्रन्स आहे इतका मस्त वास येतो, खूप मस्त, असं वाटतं खाऊन टाकावं याला. तर हे तुम्ही ऑलमोस्ट सगळेच जे ब्लशेस आहेत ते असे टिंट्स आहेत, तर ते सगळे तुम्ही डोळ्यांना पण लावू शकता, लिप्स वरती पण लावू शकता आणि ऍज अ ब्लश सुद्धा लावू शकता. सो म्हणजे 3 in 1 काइंड ऑफ अ प्रोडक्ट आहे सगळे, ऑलमोस्ट जेवढे पण आहेत ते सगळे प्रोडक्ट. सो त्यातलं हे आहे. आणि जसं मी सांगितलं पिगमेंट खूप छान आहे, सो एव्हरीडे साठी हे पण छान आहे, किंवा तुम्ही जर असं हेवी मेकअप केलं त्याच्यासाठी पण हे छान आहे. आणि हे बघा तुम्ही माझे बोट जेव्हा मी असं ब्लेंड केलं ना तेव्हा हे माझे बोट पण रंगून गेले. सो पिगमेंट वाईज हे छान आहे. लॉंग लास्टिंग आहे की नाही तर येस, थोडं 3-4 तास तर हे चालूनच जातं. सो इतकं काय तुम्हाला याच्यासारखं रिअप्लाय करायची गरज नाहीये याला. तुम्ही असं एकदा लावून गेलं तरी पण काम चालून जातं याच्यासोबत. सो लॉंग लास्टिंग सुद्धा आहे हे, त्यामुळे ओव्हरऑल छान ब्लश आहे. नेक्स्ट ब्लश आहे हे थोडं हाय एंड, थोडं नाही, एकच माझ्याकडे हाय एंड वाला ब्लश आहे, ते पण मला गिफ्ट मिळालं होतं आणि ते आहे हे रेअर ब्युटीचं लिक्विड ब्लश. खूप जास्त म्हणजे याला 2 वर्ष झाले आहेत. हां, 2 वर्ष जास्त झाले. नोव्हेंबरमध्ये 2 वर्ष झाले आणि तेव्हापासून मी हे यूज करते. एव्हरीडे मी यूज नाही करते. बट हा जो शेड आहे याचं नाव आहे वर्थ. बाकीचे सगळे जे शेड्स आहेत ते स्क्रीनवर देणार. याचं नाव आहे इथे म्हणून मी तुम्हाला सांगितलं वर्थ. बट हा जो शेड आहे हा माझ्या स्किन टोनसाठी इतका चांगला नाही आहे, बिकॉज हा थोडासा लाईट वाटतो माझ्या स्किन टोनसाठी. इथे तुम्हाला दाखवते. म्हणजे असं जास्त शो अप नाही करत आणि ब्लेंड तर खूप इझिली होतं. फिंगर्सनी, ब्रशनी, ब्लेंडरनी, सगळ्यांनी खूप छान ब्लेंड होतं आणि पिगमेंट पण खूप मस्त आहे. ॲज अ सेड हे लिक्विड ब्लश आहे, तर अगेन फिंगर्सनी वगैरे ब्लेंड होतं. आणि हे जेव्हा आपण अप्लाय करतो ना, मी आता सध्या पण तेच लावलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता की म्हणजे ती जी शाईन असते, तो जो ग्लो असतो तो बरकरार असतो. आणि हे असं मॅटिफाईंग ब्लश नाही आहे, छान ग्लोई ब्लश आहे. ग्लो तुमच्या स्किनचा तसाच ठेवतो तुमच्या फेसचा. सो हे विंटर्समध्ये खूप प्रिटी दिसतं. आणि हा जो शेड आहे पर्टिक्युलर हा एव्हरीडे साठी खूप छान शेड आहे. आणि हे असेल महाग, 3000च्या आसपास प्रोडक्ट आहे. ही मोठी मोठी साईज आहे, रेग्युलर साईज, मिनी साईज सुद्धा येतात याच्या. आता तुम्हाला मी सांगितलं 2 वर्षापासून मी यूज करते, अजून संपलेलं नाहीये. आणि जर संपलं तर अगेन याची जी ही कॅप आहे ही काढल्यावर आणखीन ते मला खूप चालणार. सो हे खूप दिवस, खूप वर्ष चालतं. त्यामुळे मग आय थिंक जेवढी प्राइस आहे ते वर्थ आहे असं मला तरी वाटतं. बट ठीक आहे, म्हणजे लॉंग लास्टिंग सुद्धा आहे. बाय द वे लॉंग लास्टिंग आहे, पॅकेजिंग खूप मस्त आहे, क्वालिटी खूप मस्त. आता लक्झरी प्रॉडक्ट आहे तर त्याच्यानुसार याची क्वालिटी वगैरे सगळी चांगलीच असणार, त्याच्याबद्दल तर आपण काही बोलायलाच नाही पाहिजे. बट ओव्हरऑल मला हे खूप आवडतं प्रॉडक्ट, हे ब्लश. ओके, तर आता आपण लिक्विड ब्लश कडे आलोच आहे. तर आणखीन एक मी तुम्हाला लिक्विड ब्लश किंवा टिंट दाखवते, ते आहे हे झुडिओचं चीक टिंट. तर हे तुम्ही अगेन तुम्ही लिप्स वरती पण यूज करू शकता, आयलिड्स वरती पण यूज करू शकता. असं आपण याला ओपन करतो. याचा शेड वेट काही दिला नाही. हा, बेरी फ्लेम. बट आय डोंट थिंक हे आता अवेलेबल असेल झुडिओमध्ये, बिकॉज तिथलं जे स्टॉक असतो ना तो चेंज होत राहतो. त्यामुळे तुम्हाला सेम प्रोडक्ट मिळणार की नाही मला माहिती नाही. बट जर मिळालं तर चांगली बात आहे. बट जरी मिळालं तरी घेऊ नका असं मी सजेस्ट करेन, बिकॉज पहिले तर शेड वगैरे खूप छान आहे. बघा, छान शेड आहे आणि ब्लेंड सुद्धा खूप सुंदर होतं. बघा, इझिली ब्लेंड होतं आणि पिगमेंट पण छान आहे. बट एक गोष्ट आहे की हे लॉंग लास्टिंग बिलकुल नाही आहे, त्याच्यामुळे हे अगेन रिअप्लाय करत राहावं लागतं. याची प्राइस 199 रुपीजच आहे. बट मी असं सजेस्ट करणार की नका घेऊ हे. बट तुम्ही जर ओके असाल रिअप्लाय करण्यासाठी ब्लश, तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता जर अवेलेबल असेल तर. सो हे आहे आपलं नेक्स्ट ब्लश झुडिओचं. झुडिओच्या ब्लशची गोष्ट होतच आहे, तर अगेन माझ्याकडे एक झुडिओचं टिंट आहे, चीकी फ्लश चीक अँड लिप टिंट. हा क्रीम ब्लश आहे. तर हे असं पॅकेजिंग आहे याचं. याचा शेड आहे कॅन्डी फ्लश. क्रीम ब्लश आहे हे. आणि आपण हे असं ओपन करतो आणि मग त्याला असं लिपस्टिक सारखं आपल्याला ओपन करायचं. याच्यामध्ये बघा किती सगळं प्रोडक्ट आहे. आणि हे पण तुम्ही एव्हरीडे साठी यूज करू शकता. हे मी यूज करते ऑलमोस्ट एव्हरीडे साठीच, मी एव्हरीडेच मी यूज करते. याची मी तुम्हाला आता कुठे दाखवू, पूर्ण हात माझा भरणार आहे, बट ठीक आहे. हे बघा, हे असं थोडंसं एकदम मी हलक्या हाताने अप्लाय केलं आणि त्याला असं छान ब्लेंड करायचं. हे बोटांनी पण ब्लेंड होतं, फिंगर्सनी हे ब्रशनी सुद्धा खूप छान ब्लेंड होतं. सो हा असा शेड आहे, थोडासा असा
पीच कडे जाणारा पिंक आणि पीचचा मिक्स आपण केल्यावर असा शेड बनतो असं मला वाटतं. आतापर्यंत मी जे तुम्हाला शेड्स दाखवले ते थोडे पिंक कडे होते, हा थोडासा पीच साइड कडे येतो आणि मला हे ब्लश खूप जास्त आवडतं. जसं मी सांगितलं, मी ऑलमोस्ट एव्हरीडे यूज करते हे. तुम्ही जर कॉलेज किंवा ऑफिस गोईंग गर्ल असाल आणि तुमचं जर बजेट कमी असेल तर तुम्ही हे 199 रुपीज मध्ये क्रीम ब्लश घेऊ शकता आणि याला तुम्हाला नेहमी नेहमी रिअप्लाय करायची गरज नाहीये. हे थोडं म्हणजे बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग आहे आणि 3-4 तास अगेन हे चालतं. क्रीम आणि लिक्विड ब्लशेसचा हाच एक फायदा असतो की ते ना इतक्या इझिली असे फेड होत नाही, जसं आपलं पावडर ब्लश फेड होऊन जातं. त्याच्यामुळे मी पावडर ब्लशेस यूज करणं आता खूप कमी केलेलं आहे. मी हे असे क्रीम आणि लिक्विड ब्लशेसच यूज करते. बट येस, यांनी पण तुमचं जे फेसचं जे ग्लो असतो ना तो तसाच राहतो. एकदम असं मॅटिफाईंग ब्लश नाही आहे आणि हा शेड पण खूप मस्त आहे. सो ओव्हरऑल मला हे ब्लश खूप आवडतं आणि मी तुम्हाला हे रेकमेंड करणार की तुम्ही हे एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे. बट हे जर अवेलेबल असेल झुडिओमध्ये तरच, अदरवाईज मला माहिती नाही. नेक्स्ट माझ्याकडे अगेन क्रीम ब्लशेस आहेत जे सध्या खूप जास्त व्हायरल आणि ट्रेंडमध्ये आहेत. ते आहेत हे मृचा ब्युटीचे क्लाउड किस लिक्विड ब्लशेस आहेत हे. बट मी क्रीम का बोलली, त्याच्या टेक्स्चरमुळे मी क्रीम बोलली, बट हे लिक्विड ब्लशेस आहेत. सो एक आहे माझ्याकडे शेड बेरी ब्लिस आणि एक आहे पीची पॉप. मी याचा सेपरेट रिव्ह्यू वाला व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. सो त्याची जी लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, तुम्ही तो जाऊन बघा. याच्याबद्दल मी एकदम पूर्ण विस्तारपणे माहिती दिलेली आहे, सगळं काही सांगितलेलं आहे. आता फक्त मी तुम्हाला हे फेसवरती माझ्या अप्लाय करून दाखवणार आहे कसं दिसतं कसं नाही, बिकॉज आपण सगळे ब्लशेस कम्पेअर करत आहोत त्याच्यामुळे. पण तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ चेक करा असं मी सजेस्ट करणार, कारण की जर तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही ब्लशेस बद्दल मी त्याच्यात बोलली आहे. बट ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारा तर हे ब्लशेस मला खूप जास्त आवडलेले आहेत. प्राइसिंग वाईज, पॅकेजिंग वाईज, टेक्स्चर वाईज, क्वालिटी वाईज आणि शेड्स आणि पिगमेंटेशन सगळं काही खूप आवडलेलं आहे. बट एक मला गोष्ट अशी वाटली, आता मी हे यूज केलेलं आहे आणि मी खूप वेळपर्यंत हे अप्लाय करून ठेवलेलं आहे की इतकं पण असं ते लॉंग लास्टिंग नाही आहे. म्हणजे 3 ते 4 तास चालतं, बट त्याच्यापेक्षा जास्त नाही चालत. सो एक ती गोष्ट लक्षात घ्या. बट पिगमेंटेशन एकदम कमाल पिगमेंटेशन आहे याची. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम चुन्ना असा डॉट लागतो आणि बस पूर्ण तुमचं गाल जो आहे तो भरून जातो. सो एक ते लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला खूप जास्त टिकणार आहे, कारण की याच्यामध्ये 10 ml प्रोडक्ट आहे, खूप दिवस चालणार आहे हे. आता लास्ट 2 ब्लशेस आहेत, म्हणजे 2 ब्रँडचे ब्लशेस आहेत. सो सगळ्यात आधी माझ्याकडे आहे हे ऑलिव्हियाचं टिंट अँड टोन्स लिप चीक अँड आय टिंट आहे हा. तर हे असं आपण ओपन करतो आणि ह्याच्यामध्ये पण हे असं होतं, असं याचं कॅप होती. पहिले तर ही कॅप होती, मग नंतर हे असं होतं आणि मग हा आहे शेड. याचं नाव आहे कॅरेमेल लाफ्टर 02 हा शेड आहे. हा थोडा असा मरून टाइप मध्ये कलर आहे. बोटांनी लावायला पण हे खूप इझी आहे. हे पण ब्लश मला खूप आवडतं. याची पण पिगमेंटेशन खूप मस्त आहे आणि इझिली ब्लेंड होतं हे तुमच्या बोटांनी सुद्धा. सो हे बघा, हा असा कलर आहे. हा मी कसं दाखवू, हा हा सो जर तुम्हाला असं थोडंसं तुमचं जर मेकअप रेड कलर मध्ये आहे तर तुम्ही हा शेड यूज करू शकता. याच्यामध्ये माझ्याकडे आणखीन एक शेड आहे. हा मरून शेड होता, हा थोडासा असा डीप शेड आहे. बट थोडा आणखीन ब्राईट कलर मध्ये माझ्याकडे आहे क्रिस्मन ड्रीम्स 01. हा पण रेडच्याच फॅमिली मधला शेड आहे, बट हा खूप जास्त ब्राईट आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे दाखवते, ओ माय गॉड, हा प्रॉपर रेड आहे, बट ब्लेंड केल्यावरती तो थोडासा पिंक मध्ये येऊन जातो. सो असा आहे हा आणि ब्लेंडिंग वाईज खूप छान ब्लेंड होतात हे. पॅकेजिंग पण खूप मस्त आहे, पिगमेंट पण खूप छान आहे, अफोर्डेबल सुद्धा आहे. इतकं सगळं प्रोडक्ट मिळतं तुम्हाला याच्यामध्ये. 5 ग्रॅम प्रोडक्ट मिळतं, बट तुम्ही स्वतःच बघा. आता हे बघा, हे इतकं सगळं प्रोडक्ट आहे आणि एका स्वाईप मध्ये तुम्हाला इतकी पिगमेंट मिळते, तर हे पण तुम्हाला खूप जास्त दिवस चालणार आहे. 499 चं हे प्रोडक्ट आहे, बट तुम्हाला मी सांगते की हे म्हणजे डिस्काउंट मध्ये असेलच. आणि आता लास्टली माझ्याकडे एक पॅलेट आहे, ब्लश पॅलेट. तर हे आहे ते लव्हरचं मल्टीपॉट. तर याच्यामध्ये टोटल 8 शेड्स आहेत ब्लशेसचे. हे क्रीम लिप अँड चीक टिंट आहे, हे बघा. बट पॅकेजिंग मला आवडली नाही, त्याचं रिझन सांगते. एक
पडून गेलाय. सो पॅकेजिंग मला इतकी काही आवडली नाही, बट तुम्हाला 8 शेड्स मिळत आहेत एकाच याच्यामध्ये आणि त्याची प्राइसिंग वगैरे मी इथे देऊन देणार. प्रत्येकाचं जे नाव आहे ते इथे दिलेलं आहे बॅक साईडला आणि मी तुम्हाला एक शेड स्वॉच करून दाखवते की याचा पिगमेंट वगैरे आणि ब्लेंडेबिलिटी कशी आहे. तर हा शेड घेऊया. बघा, खूप मस्त पिगमेंट आहे. ब्लेंड करायला थोडेसे कष्ट लागतात, बट होऊन जातं ब्लेंड, असं काही नाहीये. ब्रश किंवा ब्लेंडरनी याला ब्लेंड करा, मी सजेस्ट करणार. तुम्ही बोटाने याला ब्लेंड करू नका, कारण की थोडं असं म्हणजे प्रेस करून ब्लेंड करावं लागतं. सो तुमचं जे आतमधलं फाउंडेशन वगैरे आहे ते हलण्याचे चान्सेस आहेत, ते बज होण्याचे, स्मज होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे सेफ साईड आपण आपल्या छान अशा डॅम ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करायचं, मग ते इझिली ब्लेंड होतं. हा दिसतो तो शेड. मी जसं सांगितलं पिगमेंटेशन खूप छान आहे, लॉंग लास्टिंग सुद्धा आहे बाय द वे, आणि अफोर्डेबल आहे. बिकॉज जरी तुम्हाला 600 रुपयापर्यंत जरी मिळालं ना तरी खूप अफोर्डेबल आहे. 600 रुपयामध्ये तुम्हाला 8 शेड्स मिळतात. तुम्ही मग असं चूज करू शकता की मला आज कुठला ब्लश लावायचा आहे, आज मला कुठलं ब्लश लावायचं आहे. तुमच्याकडे व्हेरायटी होऊन जाते. त्याच्यामुळे त्या बाबतीत हे मला खूप आवडलं. आणि विथ दॅट आपले सगळे जे ब्लशेस आहेत ते संपलेले आहेत. इतकेच ब्लशेस होते, इतकेच म्हणजे खूप सगळे ब्लशेस आहेत. हे मी एवढी यूज पण नाही करत आणि काही काही वाया पण जातात, म्हणून मी माझ्या फ्रेंड्सला देऊन देत असते. बट येस, हे सगळे ब्लशेस होते जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, ज्यांचा रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायचा होता. आणि त्याच्यामुळे माझे हात बघून घ्या तुम्ही कसे झालेले आहेत. बट सब कुछ वर्थ है जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि जर याने तुमची हेल्प झाली असेल तर. आणि जर तसं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील का, कारण की मला पर्सनली असे व्हिडिओज बघायला खूप आवडतात, कारण की याने खूप जास्त हेल्प होते. आणि जर तुम्हाला पण तसं जर असेल, तुम्हाला पण आवडत असेल, तर मी आणखी वेगळ्या वेगळ्या माझ्या मेकअप प्रोडक्ट्सचे असे व्हिडिओज घेऊन येणार, रिव्ह्यूचे, कंपॅरिझन वाले. आणि त्यांनी जर तुमची हेल्प होत असेल तर खूप चांगली बात आहे ही. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. अँड येस, दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तों.